SIRच्या संदर्भामध्ये आज महानगरपालिका येथे कॉर्पोरेशन कमिशनर साहेबांनी म्हणजे इतर अधिकारी याला संबंधित असलेल्यांचं एक आज बैठक झाली। या बैठकीमध्ये संपूर्ण 58 नगरसेवकांना आमंत्रित करण्यात आलं होतं। पॉलिटिकल पार्टीचे सगळे कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। याच्यामध्ये विस्तृत आज चर्चा झालेला आहे। मी एकच विनंती करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये 16 मतदारसंघ जे आहेत शहर सोडून ग्रामीण भागामधले, त्यात 85 ते 90% मॅपिंग झालेलं आहे आणि बेळगाव उत्तर आणि दक्षिणमध्ये 60% झालेलं आहे। म्हणजे जिथं जास्ती शिक्षित लोक आहेत तिथंच वोटर एनरोलमेंट म्हणजे मॅपिंगचं जो आहे काम कमी झालेलं आहे। त्यासाठी माझं रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने बेळगावकरांनी जे आहेत त्यांनी मॅपिंगमध्ये भाग घ्यावा आणि स्वतः आपण जाऊन बीएलओ आपल्या घरी येतील नाही येतील ते भाग वेळा येतातच, तरीसुद्धा तुम्ही स्वतः इंटरेस्ट घेऊन आपल्या घरातले आपल्या परिवारातले सगळ्यांचं नावं त्याच्यात आहेत की नाही बघितलं पाहिजे आणि नसेल तर एनरोल करून घेतलं पाहिजे। कारण 2002च्या वोटर लिस्टमध्ये तुमचं नाव आहे आणि आत्ता सुद्धा तुमचं नाव आहे, तुम्ही भारतीय नागरिक आहात हे प्रूफ झालं। जर 2002च्या नंतर आता तुमचा मुलगा जन्मला आहे 2004ला, त्याचं नाव आत्ताच्या वोटर लिस्टमध्ये एनरोल असेल तर 2002च्या अगोदर नाही आहे, तर त्याचं मॅपिंग झालं पाहिजे। मॅपिंग कोणाचं, त्यांचं वडिलांचं नाव काय आहे, अमुक अमुक आहे, मग ते कुठल्या मतदारसंघामध्ये आहेत तर तिथं ते पार्ट शोधून मग त्याला मॅपिंग करतात। हा एक प्रक्रिया आहे। आता काही लोक काय करायला लागलेत, मोजके लोक राहतात इथं, पैसा कमवतात इथं, खरं मतदान गावाकडं। अरे गावाकडं उद्या मला काही लोक म्हणत होते, मला माहीत नाही करेक्ट आहे की नाही आहे, काही लोक म्हणत होते उद्या सगळं गावाकडंच फॅसिलिटी मिळणार, शहरामध्ये काय नाही आहे, वोट कुठं आहे तिथंच, तुमचं वोट गावाकडे असेल तर रेशन कार्ड तिथंच, गॅस कनेक्शन तिथंच, शहरामध्ये तुम्ही इथं राहिला आणि वोट तिथं असेल तर इकडे सगळ्या फॅसिलिटी बंद होणार असं सांगत होते। बघूया आता ते काय आहे। तर मला एवढंच विनंती आहे की खास करून जे खास करून राजस्थानी लोक असतील, बिहारचे असतील, उत्तर भारतीय असतील, तर तुम्ही जिथं राहता तिथंच वोटर एनरोलमेंट करून घ्या। एनरोलमेंट गावाकडं आणि काम आणि पैसा कमवायचं बेळगावमध्ये, तर हे कितपत न्याय तुम्ही बेळगावला करत असाल हे एक अवलोकन करून घ्या। आणि तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जिथं राहता त्या बूथमध्ये आपलं मतदान एनरोल करा आणि भविष्यामध्ये सक्षम भारत करण्यासाठी हे कामामध्ये सहकार्य करा।